तर संजय राऊतांनी निवडणूक आयोगासह भाजपावर टीका केली आहे। तर नवनाथ बन यांनी संजय राऊतांना उत्तर दिलंय। निवडणूक आयोगावर संजय राऊत यांनी टीका केली, भाजपावरही टीका केली। त्यानंतर त्याला नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय। राहुल गांधींसह आम्ही सगळे त्याच्यावरती आवाज उठवतोय, पण निवडणूक आयोग हा सत्य ऐकायला तयार नाही, सत्य पाहायला तयार नाही आणि आम्ही जे सांगतोय त्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाही। अशा वेळेला जर एक भूमिका असेल की आधी निवडणूक याद्या दुरुस्त करा, निर्दोष करा आणि मग निवडणुका घ्या, ह्यात काय चुकतं असं मला वाटत नाही। अशा निवडणुका म्हणजे फार्स आणि तमाशा ठरेल। संजय राऊत हे मिस्टर नटवरलाल आहेत। संजय राऊत हे मिस्टर 420 आहेत। ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची वाट लावण्याचं काम मिस्टर नटवरलाल संजय राऊत तुम्ही केलंय, तुम्ही 420 गिरी केली आहे। तुम्हाला देवाभाऊबद्दल बोलण्याचा अधिकार नाही। देवाभाऊंनी महाराष्ट्राचं समर्थपणे नेतृत्व केलंय। जनतेचा विश्वास देवाभाऊंवर आहे। भांडूप मधल्या साध्या माणसाचा देखील विश्वास संजय राऊत तुमच्यावर नाहीये। तुम्ही 420 करून लोकांची घरं लुटण्याचं काम केलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, एकीकडे मविया आक्रमक झालेली आहे, मतदार याद्या निर्दोष असाव्यात अशी मागणी त्यांनी केलेली आहे, त्यावर भाजपाकडून सुद्धा उत्तर दिलं जात आहे। काय काय घडलं आज दिवसभरात? जगदीश, समजा बघायला गेलं तर महाविकास आघाडी आता एकत्रित येत आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता काँग्रेस यांचा देखील कुठेतरी काँग्रेस ही देखील आता कुठेतरी विचारात पडली आहे की मनसे समजा सोबत येते तर त्याचा फायदा होईल की नाही होईल। तर मात्र दुसरीकडे याबद्दल संजय राऊत यांनी तक्रार केली होती असं देखील समजून येत होतं, पण मात्र त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही आणि मनसेला सोबत घ्यायचे की नाही याबद्दल काँग्रेस हे वरिष्ठांसोबत केंद्रामध्ये चर्चा करेल आणि मग आपल्याला कळवेल, अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते समोर आलं होतं। सध्या जे वाद सुरू आहेत हे सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष आहे। तर मतचोरीची प्रकरणं जी आहेत ती सातत्याने महाविकास आघाडी ही समोर काढताना दिसून येत आहे आणि अशामध्ये समजा बघायला गेलं तर महाविकास आघाडीचे सर्व नेते दोन्ही ठाकरे बंधूंसोबत हे 2 वेळा मंत्रालयामध्ये आले होते मुंबईमध्ये आणि त्यांनी निवडणूक आयोगाला भेटून सर्व पुरावे जे आहेत ते त्यांच्याबद्दलचे सादर केले होते। अशामध्येच भारतीय जनता पक्षाचे जे सर्व नेते असतील किंवा प्रवक्ते असतील ते देखील थेट उत्तर याच्यावर देताना दिसून आलेत। पण याच्यामध्ये एक नवीन टर्न आता असा आलेला आहे की सत्तेमध्ये असलेले जे पक्ष आहेत त्याच्यामधनं एक आमदार जे आहेत संजय गायकवाड जे शिवसेनेचे आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की कुठेतरी घोळ आहे आणि सुमारे 1 लाख मतदारांमध्ये जो आहे यादीमध्ये जो आहे तो घोळ आहे। त्यामुळे एक नवा ट्विस्ट जो आहे तो या संपूर्ण प्रकरणाला मिळालेला आहे। अर्थातच ही कडी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि आता ही कुठपर्यंत जाणार हे पाहणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे। जगदीश, धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल।